बाजारात दोन प्रकारचे ह्युमिक ॲसिड येतात पहा, इथे तुम्ही पाहू शकता. एक ह्युमिक ॲसिड आहे पावडर फॉर्ममधला आणि दुसरं ह्युमिक ॲसिड आहे फ्लेक्स फॉर्ममधलं. चमकदार हे ह्युमिक ॲसिड आहे. आता या दोन्ही ह्युमिक ॲसिडमध्ये काय फरक आहे ते तुम्हाला मी डायरेक्ट प्रयोगाद्वारे दाखवणार आहोत. हे दोन्ही ह्युमिक ॲसिड आपल्याकडे आहे, परंतु हे जे पावडरवालं जे ह्युमिक ॲसिड आहे तुम्ही जे इथं पाहता हे ह्युमिक ॲसिड बाजारातनी भेसळवालं मिळते. म्हणजे कोळशाची भेसळ यामध्ये असते. बाजारामध्ये जे मिळते पावडर फॉर्ममधल्या याच्यात कोळशाची भेसळ असते. तर आता हे दोन्ही ह्युमिक ॲसिड कशा पद्धतीने काम करते तुम्हाला दाखवतो. दोन्ही ह्युमिक ॲसिड आपण सारख्या पद्धतीचं घेऊया. इकडं पहा, सारख्या क्वांटिटीमध्ये घेऊया. ठीक आहे, इथं पहा एवढं घेतलेलं आहे. टाकतो याच्यात बॉटलमध्ये. परत आता इकडं पण तेवढंच घेतो पहा. ठीक आहे, हे टाकतो या बॉटलमध्ये. आता आपण 2 मिनटं फरक पाहणार आहोत की काय फरक यामध्ये आपल्याला दिसणार आहे. आता या बॉटलला आपण फिरवलं. आता इकडं आता पहा 2 बॉटल आपण जवळ ठेवू. याच्यामध्ये काय फरक आहे म्हणजे या ह्युमिक आणि त्या ह्युमिकमध्ये प्युरिटीचा फरक तुम्हाला लक्षात येईल. पहा याच्यामध्ये छोटे छोटे कण तुम्हाला दिसत आहे, म्हणजे 100% वॉटर सोल्युबल झालेलं नाही आहे. ठीक आहे, परत याला थोडंसं फिरून घेऊया वाटल्यास. याला पण फिरून घेऊ. तर तुमच्या लक्षात येईल ज्यावेळेस तुम्ही हा प्रयोग घरी कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल सारखं ह्युमिक ॲसिड मी दोन्ही बॉटलमध्ये टाकलं होतं. आता इथं पहा जे फ्लेक्सवालं ह्युमिक ॲसिड जे आपल्याकडे उपलब्ध आहे, दोन्ही ह्युमिक ॲसिडच आहे. कोणते आहे पहा, इथं फ्लेक्स फॉर्ममधलं ह्युमिक ॲसिड आहे, चमकदार हे फ्लेक्स आहे, आणि दुसरं आहे पावडर फॉर्ममधलं ह्युमिक ॲसिड. तर आपलं जे ह्युमिक ॲसिड म्हणजे तुम्ही जे या बॉटलमधलं ह्युमिक ॲसिड पाहिलेलं आहे हे आपण बाजारातून आणलेलं ह्युमिक ॲसिड आहे, आणि हे जे आहे हे ह्युमिक ॲसिड आपलं म्हणजे ॲग्री पॉवरचं जे फ्लेक्स फॉर्ममधलं ह्युमिक ॲसिड आहे. तर म्हणजे अशा प्रकारचं जर ह्युमिक ॲसिड तुम्हाला लागत असेल तर आता हे ह्युमिक ॲसिड काम काय करते पहिले समजून घ्या. 3 प्रकारे आपण याचं काम करू शकतो. एक सीड ट्रीटमेंट म्हणून काम करू शकतो, 5 ग्राम प्रति किलो बियाण्याला लावायचं आहे. त्यानंतर दुसरं आपण फवारणीसाठी वापरू शकतो, 30 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. ड्रिंचिंग करायचं तर 50 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून याची ड्रिंचिंग करू शकता. झाडावर पडलं तरी काही साईड इफेक्ट याचे होत नाही. ज्यावेळेस अकस्मात मर सारखे किंवा मग झाडाची वाढ होत नसेल, ग्रोथ होऊन नसेल राहिली, तर त्यावेळेस तुम्हाला ह्युमिक ॲसिडची फवारणी किंवा ड्रिंचिंग जर केली तर खूप जास्त चांगले रिझल्ट येतात. हे तुम्ही खतात मिसळून सुद्धा देऊ शकता, कारण फ्लेक्स फॉर्ममध्ये हे आहे. तर हे जे फ्लेक्स फॉर्ममधलं तुम्हाला दिसत आहे हे, आणि हे भरणीमध्ये आपण याचं पाणी केलेलं आहे. ठीक आहे, तर हे सारखंच दोन्ही भरण्यामध्ये मी टाकलं होतं. हे पावडर फॉर्ममधलं बाजारातून आणलेलं. याच्यात आणि याच्यात किती मोठा डिफरन्स आहे तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, सारखंच टाकलं होतं दोन्ही भरण्यामध्ये, आणि हे अजूनही वॉटर सोल्युबल झालेलं नाही आहे. याच्यात बारीक बारीक कण तुम्हाला दिसतील पहा, याच्यात कुठलाही कण तुम्हाला दिसत नाही. तर हे फरक आहे. दोन्ही ह्युमिक ॲसिडच आहे, 98% आहे. फक्त हे जे मी बाजारातून आणलेलं आहे याच्यात भेसळ असण्याची खूप शक्यता आहे. मी जर सांगितलं की दगडी कोळशाची किंवा कोळशाची भेसळ असू शकते, कोळसा पावडर, तर ते भेसळ असण्याची शक्यता आहे, आणि तेच मॉलिक्यूल त्यामध्ये अजून विरघळलेलं नाही आहे. काय काम करते तर मग हे जमिनीचा रंग गडद करण्यास मदत करते. जर ड्रिंचिंग करत असाल तुम्ही, खतातून देत असाल तर हे जमिनीची सच्छिद्रता वाढवते. पाणी धरून ठेवण्याची कॅपॅसिटी हे जमिनीची सुधारते. जर समजा तुमच्या जमिनीत जास्त ओलावा असेल तरी पिकाला मरू देत नाही, किंवा कमी ओलावा असेल तरी पिकाला तग धरून ठेवण्याची क्षमता याची या फ्लेक्सवाल्या ह्युमिक ॲसिडची जास्त आहे. म्हणजे हे तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर कसं ऑर्डर करायचं, स्क्रीनवर दिलेल्या नंबर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता.